आम्ही निघालो आता सौंदतीला. मित्राला किती फोन केलं तरी तो काय गाडी घेऊन येणार, त्यामुळे आम्ही चालू चालत आणि पुढे गेलो तर हे आम्हाला वारकरी संप्रदायाचं दर्शन झालं. बघा फुगडी कशी खेळाली. तिथनं आम्ही निघालो आणि वाटत लागलं हे ट्रॉफिक. मग आम्ही पोचलो निप्पाणीमध्ये. निप्पाणी नाश्ता करायचा म्हणत ड्रायव्हर साहेबांनी गाडी ढकलली आमची पुढे करायचं म्हणत इथं दिसलं आम्हाला बसवेश्वर महाराजांची मूर्ती. मग आम्ही पुढं आलो तर बघताव तर ही आम्हाला पूर दिसला. बघा हे पाणी किती राड आणि किती पसरलं आहे. मग थोडी गाणी ऐकायचं म्हणून गाणी लावली. त्यानंतर बघा कशी सगळीजण डुलाल्यात आणि देवाची गाणी ऐकतात. आम्हाला पुढं पंढरीची वारी भेटली. तिथं दर्शन केलं. तर पुढे जाऊन बघताव तर इथं धबधबा एक पडत होता यल्लम्माच्या देवळाच्या नजीक. आणि ही डॅमचं पाणी बघा किती पसरलं आहे. सगळीकडे पाणी आणि पूरच झालेला आहे. पावसानं झोडपलंच आहे.